तर तिकडे रत्नागिरीमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। रत्नागिरी शहराजवळील पेठ किल्ला या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये हनुमान सेवा मंडळाच्या वतीनं यंदा देखील हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। दरवर्षी या मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम हे आयोजित केले जातात। आज सकाळी जन्मकाळ साजरा करण्यात आला, तसंच दिवसभर भजन कीर्तन सत्यनारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कोकणामध्ये हनुमान जयंती अगदी गावागावात साजरी केली जाते आणि त्याचमुळे भाविकांचा उत्साह सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। यानंतर संभाजीनगरमध्ये जाऊयात। हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद या ठिकाणी प्रसिद्ध अशा भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातनं भाविकांनी गर्दी केलेली आहे। आज पहाटे 4 वाजता महापूजा संपन्न झाली आहे, तर सकाळी 6 वाजता महाआरती सुद्धा झालेली आहे आणि यावेळी मंत्री अतुल सावेंसह माजी खासदार चंद्रकांत खैरे सुद्धा उपस्थित होते। या ठिकाणची गर्दी पाहता 1 ते 1.5 तास दर्शनासाठी कालावधी लागतो आहे।